प्राळ जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने बायोमेडिकल वेस्टेज प्रोजेक्टच्या चौकशीसाठी दिनांक 8 जुलै रोजी सोलापूर डिजिटल पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले होते। यावेळी हल्लाबोल न्यूज नेटवर्कचे संपादक विनोद अतार यांनी डॉक्टर आडके यांना सोलापूर महानगरपालिका अधिकारी संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते। यावेळी डॉक्टर आडके बोलताना म्हणाले की माझं उदाहरण देतो। उद्या जर मला कॉर्पोरेशनने सांगितलं की तुम्ही फार सज्जन हुशार डॉक्टर आहात, तिथे येऊन बसा एमओएचला, तुम्ही ॲलिगेशन का करता, तुम्हीच खुर्चीत येऊन बसा, मी जाऊन बसेल का तिथं? मला ह्या विषयातलं काय नॉलेजच नाही आहे, एक्सपिरियन्स नाही आहे, तर मी ते एमओएच म्हणून काम करू शकेल का? तसा प्रश्न आहे। आणि जर त्यांची जर नियुक्ती तिथं झाली, आपल्याकडं PSM केलेल्या माझीच वहिनी होती, 15 वर्ष ते एमओएच होत्या, ते PSM मध्ये डिप्लोमा होत्या, डिग्री होल्डर आहेत। हे असताना त्यावेळेच्या कॉर्पोरेशन मधल्या सगळ्या लोकांनी आणि विशेष म्हणजे हे आता जे मेंबर सेक्रेटरी म्हणून बसलेले डाकणे साहेब आहेत, त्यांनी त्यांच्यावर नाही ते ॲलिगेशन केले पुरावे नसताना, आणि त्याच्यामुळे त्यांनी VRS घेतली। म्हणजे जो चांगला माणूस क्वालिफाईड आहे आणि काम करतोय त्याला तुम्ही ॲलिगेशन करून त्याला काढता तिथनं। आणि हे जे काय यांचे BMS म्हणजे जे आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत, उद्या मग आम्हाला कमिशनर सुद्धा नको असं म्हणतो मी। कमिशनर पेक्षा तिथले जे त्यांचे कमिशनरचे PA असतात ना, त्यांना जास्त कामाचा अनुभव असतो। शेवटी काय सह्याच तर करायच्यात, तो अहवाल काय आजचा असू दे, बदललेला असू दे, काय का असे ना, नुसते सह्याच करायच्यात। मग ते PA ना बसवा ना, कशाला पाहिजेत कमिशनर आणि IS पाहिजेत? त्याच्यामुळे ह्यांची जी काही नियुक्ती आणि ह्यांचं जे काही आंदोलन आहे ते बरोबर आहे की तुम्ही एका त्या योग्यतेच्या माणसाला तिथं आणा। यात A माणसाला आणा, B माणसाविरुद्ध आमची काही तक्रार नाही। प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन केलेला डिप्लोमा किंवा डिग्री होल्डर माणूस तुम्ही तिथं आणून बसवा। ते सोलापुरात सुद्धा आहेत, बाहेर सुद्धा आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की पती पत्नी एकत्रीकरण करण्यासाठी त्यांना इथं आणलं गेलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। बर, आता पती पत्नी एकत्रीकरणाला आमचा किंवा ह्यांचा कुणाचाही वैयक्तिक विरोध नाही, नंबर 1। पण त्यांचे जे मिस्टर आहेत ते सिव्हिलमध्ये सिव्हिल सर्जन म्हणून कार्यरत आहेत। सिव्हिलमध्ये त्यांच्या ज्या ENT म्हणून जे विभाग आहे तो विभाग आहे, त्या विभागामध्ये ते पोस्टिंग करून अजूनही फार जवळ जाऊ शकतात पतीच्या। कॉर्पोरेशन मध्ये कशाला पाहिजे? हे त्याचं उत्तर आहे। तिथं घ्या ना पोस्टिंग तुमचं, किंवा दुसरीकडे कुठे जर असेल रुरल मेडिकल वगैरे, तुमचं रुरल जे पोस्टिंग असेल प्रायमरी हेल्थ सेंटर्स वगैरे, तिथं तुम्ही पोस्टिंग घ्या, त्याला आमचा विरोध नाहीये। पण जिथं आमच्या आरोग्याशी खेळ करताय तुम्ही, आणि एवढंच नाहीये, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, हा आमच्या प्रेस कॉन्फरन्सचा विषय नव्हता, पण हे जे याच्यामध्ये जे काही टेंडर काढणं आणि जे हॉस्पिटलचा जे रजिस्ट्रेशन देणं आणि रिन्यू करणं, ह्याच्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार सिव्हिलमध्ये होत आहे। जे डिस्ट्रिक्ट मधले हॉस्पिटल्स आहेत त्यांना रिन्यू करावं लागतं, पैसे दिल्याशिवाय त्यांचं रजिस्ट्रेशन रिन्यू होत नाही। आणि सोलापूर सिटी मधल्या हे जे काय कॉर्पोरेशन मधले जे काय आरोग्य विभाग आहे, तिथं आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय रजिस्ट्रेशन होत नाही। हा भाग वेगळा आहे, त्या बाबतीत मी कंप्लेंट केल्यात आणि त्याच्या बाबतीत मी एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स केली। मग हे म्हणजे चीत पण माझे पट पण माझेच, हे कोणी सांगितलं? याचं उदाहरण म्हणजे याचं एक्सप्लेनेशन द्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही विचारताय आणि आम्हीच बसलो इथं कॅमेऱ्यासमोर, असं नाही, कॅमेरा मागं तुम्ही बसलाय आणि प्रश्न विचारताय, तुम्ही आंदोलन केलं, तुम्ही त्यांच्यावर ॲलिगेशन केले पुरावे सहित, तर तुम्हाला मारहाण केली जाते, तुमच्यावर वेगळे ॲलिगेशन पत्रकारांवर केले जातात। म्हणजे काय न्याय व्यवस्था किंवा लोकशाही राहिली आहे की नाही? आणि हे ठराविक लोकांनीच हे मुद्दे उचलावेत का? मग बाकीचे नागरिक, बाकीची जे व्यवस्था ही काय झोप काढते का? हे आमचा वैयक्तिक प्रश्न नाहीये बिलकुल, हा सर्वसामान्य लोकांचा आर्थिक घोटाळ्याचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे। यावेळी या पत्रकार परिषदेत शहर प्रमुख अजित कुलकर्णी, शहर कार्यपद्धू अध्यक्ष खालिद मनेर, डॉक्टर आडके यांच्यासह प्राळ जनशक्ती संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते।